मस्त झालं जेवण. थँक्यू. आणि खरंच बरं झालं मी इकडे तुमच्या घरात आलो. दुसरीकडे कुठे गेलो असतो ना तर फार पंचायत झाली असती माझी. मला खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांकडे बघून. तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करता येतंय, किती चांगली गोष्ट आहे. त्यात आमच्या गावाकडे कोणी पोरगा म्हणला मला कलाकार व्हायचंय तर लोक म्हणतात त्याला भिकेचे डोळे लागलेत. मी पण नाही एवढं शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगारच राहिलो. त्यापेक्षा एखादा धंदा केला असता ना, बिझनेस, तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय मला. बिझनेस? एखादा पोल्ट्री फार्म वगैरे. गावाकडे थोडीशी जमीन आहे माझी. कुठलं गाव, कुठलं तुमचं? अकोला. अय्या, अकोल्याचे तुम्ही? हो. अकोल्यात कुठे राहता? अकोल्यात गणेश नगर मध्ये. गणेश नगरात? हो, गणेश नगरामध्ये आमचा केतनही राहतो. केतन सरदेशमुख. तुम्ही ओळखता त्याला? ओळखते म्हणजे काय, माझा तर अगदी. बोला ना. केतन जिगरी दोस्त आहे माझा आणि नुकतंच लग्नही ठरलंय त्याचं. हा छान सेट झालाय आयुष्यात. काय बायको मिळवली माहितीये. हो, तोंड सांभाळून बोला, बहीण आहे माझी. ओ सॉरी. सॉरी पण आपण तुमचं तर लग्न झालं होतं ना. मग यातले तुमचे हे कोण? स्कॉलर. माझं नाव श्याम आडकर. सुजय. राकेश. राकेश राकेश नाव आहे ह्यांचं. राकेश नाव आहे माझं. राकेश. लग्नाआधीचं सुजय, लग्नानंतर राकेश. रेशमा म्हणून राकेश. रोमॅन्टिक आहे मी. माझं नाव श्याम आडकर. बर. आता गावाला गेलो ना की पहिला केतनला भेटून. नाही 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 नाही, नको. हो नाही, बरोबर आहे. मी तरी कुठल्या तोंडाने ते चोरी विरीचं त्याला सांगणार. हो. आणि असंही माझा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळेपर्यंत गावात जाता येईल असं वाटत नाही मला. काय बोलताय श्यामराव तुम्ही? आमच्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे. हा, तुम्हाला देऊ काही बोलले यांना ती कॉन्फिडन्सची गोळी देता येईल का? देऊ की, पण त्याआधी आमच्याशी दोस्ती करावी लागेल. बघा, ऑफर वाईट नाही शामराव. आमच्याकडे मैत्री बरोबर कॉन्फिडन्सची गोळी फ्री येते. काय बोलता?